नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सांगितल्याप्रमाणे आपण सायन्स लेक्चरची जी सीरीज सुरू केलेली आहे, त्या सायन्स लेक्चरच्या सीरीजमधलं आज पुढचं लेक्चर आपण सुरू करणार आहोत पहा. यामध्ये आज आपण सायन्स लेक्चर जी सीरीज सुरू केलेली पहा, कोणत्या एक्झामसाठी तर एम-पी-एस-सी, ग्रुप बी, ग्रुप सी, पी-एस-आय, एस-टी-आय, टी-ई-टी, पोलीस भरती यासाठी जे सायन्स आहे, सी-एसमध्ये त्या सायन्सची लेक्चर सुरू केलेली आहे. आणि ही जी लेक्चर सीरीज आहे, याच्यामधलं पुढचं लेक्चर जे आहे, ते देण्यासाठी मी आज आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे. आपली जी अकॅडमी आहे, गुरुकुल एम-पी-एस-सी अकॅडमी, त्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक राज केदार सर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण सायन्स लेक्चर सीरीजमधलं जो लेक्चर सीरीज पुढचा आहे, लेक्चर पुढचा आहे त्याच्यामधलं हर्ट म्हणजे हृदय, या हृदयासंबंधी जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. मागे आपण काही यासंबंधी लेक्चर पाहिलेले आहेत पहा. सामान्य विज्ञान जे आहे ते सामान्य विज्ञान, तलाठी, सरळ सेवा, राज्यसेवा, एम-पी-एस-सी, कंबाईन, पोलीस भरती या ज्या काही एक्झाम आहेत, त्या एक्झामच्या दृष्टीने उपयुक्त असं सायन्स आपण या लेक्चर सीरीजमध्ये पाहत आहोत. याच्यामधलं मानवी आरोग्य, विज्ञान संपूर्ण ओळख हे आपलं झालेलं आहे. यामधली आज आपण रक्ताभिसरण संस्था जी आहे, ही रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, हृदय, रक्तवाहिन्या वगैरे याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत पहा. सायन्स याबद्दल पाहिलेलं आहे. सायन्स, विज्ञान, विज्ञानच्या 3 शाखा ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आज आपण जी संस्था अभ्यासणार आहोत, ती संस्था कोणती आहे? तर रक्ताभिसरण संस्था जी आहे, या रक्ताभिसरण संस्थेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आज जी काय आपण अभ्यास करणार आहोत, कोणता? रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमचा आज आपण या लेक्चर सीरीजमध्ये अभ्यास करणार आहोत. यामध्ये पुढं आपल्याला पाहिजे पहा, रक्ताभिसरण संस्था काय आहे. पुढं आलेली पहा आपली रक्ताभिसरण संस्थेबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. ही माहिती तुमच्या समोर आलेली आहे. पहा, सायन्समधली जी पुढची सिस्टम आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, रक्ताभिसरण संस्था, याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. रक्त आपल्याला माहिती आहे पहा, आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे, हे रक्त शरीराला कसं पुरवलं जातं, काय आहे ही रक्ताभिसरण संस्था, या संस्थेचा शोध कोणी लावलेला आहे, हे आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. सगळ्यांनी लक्ष द्या. पहा आता, रक्ताभिसरण संस्था याची व्याख्या काय आहे, डेफिनेशन काय आहे, व्याख्या, डेफिनेशन पहा. 1610, कधी? 1610, मुव्हमेंट ऑफ द हार्ट हा प्रबंध विल्यम हार्वे यांनी लिहिला. विल्यम हार्वे जे आहेत, या विल्यम हार्वे यांनी एक प्रबंध लिहिला होता. कधी? 1610 साली. कधी लिहिलेला आहे? 1610 साली हा प्रबंध लिहिलेला आहे. काय आहे? तर मुव्हमेंट ऑफ द हार्ट या नावाचा जो प्रबंध आहे तो लिहिलेला आहे विल्यम हार्वे यांनी. यामध्ये काय आहे पहा, 1628 पुढे 1628 रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावलेला आहे. कोणी लावला तो शोध? विल्यम हार्वे यांनीच लावलेला आहे. 1610 मध्ये प्रथम प्रबंध लिहिला होता आणि 1628 मध्ये रक्ताभिसरण संस्था जी आहे, या रक्ताभिसरण संस्थेचा शोध विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. काय पुढे? फादर ऑफ एंजिओलॉजी. काय? फादर ऑफ एंजिओलॉजी कोणाला म्हटले जाते? असा सरळ साधा प्रश्न विचारला जातो आपल्याला. फादर ऑफ एंजिओलॉजी, रक्ताभिसरण संस्थेचा जनक कोणाला म्हटले जाते? कोण आहे? विल्यम हार्वे यांनाच रक्ताभिसरण संस्थेचा जनक, फादर ऑफ एंजिओलॉजी असं म्हटलं जातं. रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला एंजिओलॉजी असं म्हणतात. प्रश्न विचारला जातो, रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला खालीलपैकी टिंब टिंब असे म्हटले जाते, किंवा कंबाईनला प्रश्न विचारला जाईल,
रक्तभिसरण संस्थेच्या किंवा रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला खालीलपैकी काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? एंजिओलॉजी. काय म्हटलं जातं? एंजिओलॉजी असं म्हटलं जातं. रक्ताचा जो अभ्यास केला जातो पहा, सेपरेट ब्लडचा, या रक्ताच्या अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात? हेमॅटॉलॉजी. आणि रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला एंजिओलॉजी आणि रक्ताच्या अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. महत्वाचं काय? रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? विल्यम हार्वे. कधी लावला? 1628 साली. कोणता प्रबंध लिहिला होता? मुव्हमेंट ऑफ द हार्ट. कोणता प्रबंध लिहिलेला आहे त्यांनी? मुव्हमेंट ऑफ द हार्ट हा प्रबंध लिहिलेला आहे. आलंय लक्षात पहा सगळ्यांच्या. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ. पुढची स्लाइड काय आहे? पुढची स्लाइड तुमच्या समोर आलेली आहे पहा. पुढच्या समोरच्या स्लाइडवर या. काय आहे तिथं? रक्ताभिसरण हे दुहेरी अभिसरण आहे. रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेटर जे होतं आपलं, हे कसं अभिसरण आहे? दुहेरी अभिसरण आहे. मग दुहेरी अभिसरण म्हणजे काय? पुढे दिलेले पहा. फुफ्फुसी अभिसरण. पहिला अभिसरण, दुहेरी अभिसरण आपल्याला सांगितलं, त्याच्यामधला पहिला फुफ्फुसी अभिसरण म्हणजे हृदय व फुफ्फुस. रक्तांची देवाणघेवाण होते पहा हृदयात आणि फुफ्फुसात. त्याला म्हणतात काय? फुफ्फुसी अभिसरण. आणि दुसरं जे आहे ते आहे देह अभिसरण. देह अभिसरण म्हणजे काय? हृदय व शरीर. थोडक्यात एक सांगतो पहा, आता नीट समजून सांगतो, ते लक्षात घ्या. काय आहे? रक्ताभिसरण हे दुहेरी अभिसरण आहे. मग काय होतं? पहिलं हृदय व फुफ्फुस. आपल्या शरीरातील पहिलं रक्त जे आहे ते हृदयात येतं. हृदयापासून ते फुफ्फुसाकडे शुद्ध करण्यासाठी पाठवलं जातं. म्हणजे रक्तामध्ये जो कार्बन डायऑक्साईड मिसळलेला आहे तो काढून घेतला जातो, त्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि ते रक्त पुन्हा हृदयाकडे पाठवलं जातं. कुठून? फुफ्फुसातून. पुढं काय आहे? देह अभिसरण म्हणजे हे शुद्ध झालेलं जे रक्त आहे हृदयाकडे आलेलं, हे हृदय काय करतं? शुद्ध झालेलं रक्त संपूर्ण शरीराला पाठवतं. त्या अभिसरणाला म्हणतात देह अभिसरण. असे दोन प्रकार आहेत. कशाचे? रक्ताभिसरणाचे. म्हणून त्याला दुहेरी अभिसरण असं म्हटलं जातं. लक्षात आलंय का सगळ्यांच्या? ठीक आहे, चला आता पुढं. रक्ताभिसरण संस्थेचे प्रमुख भाग कोणते? आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे, सिस्टम आहे, त्या सिस्टमचे काही भाग असतात पहा. या सिस्टमचे कोणते भाग आहेत? आपल्या शरीरात असणाऱ्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, रक्ताभिसरण संस्था, या रक्ताभिसरण संस्थेचे भाग कोणते आहेत ते आपल्याला पाहिजे पहा. पहिला भाग आहे हृदय. पहिला भाग काय आहे? हृदय. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे हृदय. कुठं असतं? आपल्या डाव्या बाजूला, छातीच्या पिंजऱ्यामध्ये डाव्या बाजूला आपल्या वळलेल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराचे हृदय हे प्रत्येकाच्या शरीरात असतं. तुमच्या पण शरीरात आहे, पाहून घ्या. तर हृदय चालू नसेल तर आपलं सगळं सिस्टम बंद पडलेलं असतं. म्हणून हृदय हे खूप महत्वाचं आहे. त्याला आपण दिल असं म्हणता पहा तुम्ही, दिल, हृदय. दुसरा आहे रक्त. या रक्ताभिसरण संस्थेतलं महत्वाचं ते म्हणजे रक्त, ब्लड. ब्लड जे आहे पहा, सायन्स अजूनही ब्लड तयार करू शकलेलं नाही. अजूनही काय करावं लागतं आपल्याला? दुसऱ्याच्या शरीरामधलं जे रक्त आहे रक्तगटानुसार ते घेऊन आपल्याला रक्तदान आपण म्हणतो पहा, रक्तदान करणे किंवा रक्त घेणे, रक्त पराधन आपण असं म्हणतो, ते करावं लागतं. सायन्सला अजून रक्त तयार करता आलेलं नाही. आणि तिसरा आहे ते म्हणजे काय? तिसरा भाग आहे रक्ताभिसरण संस्थेचा रक्तवाहिन्या. आपल्या शरीरामध्ये आहेत पहा, त्या सगळ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या आहेत. हे 3 भाग रक्ताभिसरण संस्थेचे मुख्य भाग आहेत. कोणते कोणते? पहिला आहे हृदय, दुसरा आहे रक्त आणि तिसरा आहे रक्तवाहिन्या. तिसरा आहे रक्तवाहिन्या. हे 3 भाग जे आहेत हे 3 भाग महत्वाचे भाग आहेत. लक्षात आलंय का?
चला ठीक आहे. आता पुढं आपण जाऊ. हे आहे इथं हृदय. हे काय आहे? हृदय. पुढच्या याच्यावर या पहा. पहिला भाग. पहा, रक्ताभिसरण संस्थेचे जे 3 भाग आहेत, त्या 3 पैकी पहिला आणि महत्त्वाचा भाग हृदय. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू पहा. हृदय. त्याला काय म्हणता? हृदय, हार्ट. हृदय किंवा हार्ट. आपल्या शरीरामध्ये छातीच्या पिंजऱ्यात डाव्या बाजूला आहे ही आकृती दिलेली पहा हृदयाची. हृदय जे आहे हे हृदय हे आहे त्याचे जे पार्ट आहेत ते आपण सेपरेट पाहणार आहोत. हृदयाची आकृती पाहून घ्या. तुमचं हृदय कसं आहे कापून पाहू नका. एखाद्याला म्हणत का तुम्ही तुम मेरे दिल में हो, तू माझ्या हृदयामध्ये आहे. मग ते हृदय जे आहे तुमच्या हृदयात कोण आहे ते तुम्ही पाहू शकता. फक्त कापून पाहू नका. आता पहा काय आहे हृदय हे एक मासल इंद्रिय आहे. हृदय हे एक मासल इंद्रिय आहे. म्हणजे हृदयामध्ये हाडं नाहीत. तर एखादा म्हणेल माझ्या हृदयाचं हे हाड मोडलंय, ते हाड मोडलंय, हाड बसून घ्यायचंय. म्हणजे डोक्यातून एक काढून टाकायचं. हृदय एक मासल, मांसपेशी आपण जे म्हणतो त्या प्रकारचं एक इंद्रिय आहे. त्याच्यामध्ये हड्डी नाही आहे. कुठं आहे काय? स्थान कुठं आहे आपल्या हृदयाचं? आपलं हृदय आपण जे म्हणतो हे नेमकी आपल्या शरीरात कुठं आहे? काय आपल्याला पाहिजे? हे हृदय आहे पण आपल्या शरीरात कुठे आहे? शरीराच्या मध्य रेषेच्या 1/3 भाग उजवीकडे. आपले जे शरीर आहे या शरीराची ही जी आपल्या नाकावरून सरळ अशी खाली ती मध्य रेषा जाते पहा छातीवरून आपली बेंबी अशी सरळ आपल्या शरीराचे 2 भाग करते. या शरीराच्या मध्य रेषेच्या 1/3 भाग उजवीकडे तर 2/3 भाग डावीकडे आहे. म्हणजे शरीराचा 1/3 भाग हा जो आहे इकडचा उजवीकडचा या उजवीकडच्या भागाच्या 2/3 डावीकडे म्हणजे जास्तीत जास्त भाग हृदयाचा कुठं आहे तर आपल्या शरीराच्या मध्य रेषेच्या डाव्या बाजूला आहे. आता ही माझी डावी बाजू, तुमची डावी बाजू तुम्ही पाहून घ्या कोणती ती. आणि रेस्ट म्हणजे आपण जे म्हणतो पहा की बहुतांश सगळ्यांच्याच जवळजवळ 99.99% लोकांच्या शरीरात हृदय हे डाव्या बाजूलाच आहे जास्त भाग. रेअर ऑफ द रेअर उजव्या बाजूला हृदय असणारे जे लोक आहेत खूप कमी 0.1 याच्यामध्ये आपण ते पर्सेंटमध्ये म्हणू शकतो. असे खूप कमी आहेत काहींचे, ते खूप रेअर ऑफ द रेअर मध्ये आहे. मग आकार कसा आहे तर आपलं जे हृदय आहे या हृदयाचा आकार साधारणतः त्रिकोणाकृती आहे. तुम्ही म्हणणार त्रिकोणाकृती कसा पहा वरती पहा असा हा जो आकार आहे मी फळ्यावरती काढलेला हा आहे त्रिकोणाकृती. कोणती आकृती आहे ती? त्रिकोणाकृती. वरती जर तुम्ही पाहिलं तर टोक आहे, खाली जर पाहिलं तर ते पाया आहे. काय आहे? पाया. वरचा आहे ते शिरोबिंदू किंवा त्याला आपण टोक असं म्हणतो. हे पहा अशाच पद्धतीने आपलं जे हृदय आहे हे असं त्रिकोणाकृती आहे. म्हणजे खालच्या बाजूला जाड आहे, वरच्या बाजूला निमुळत आहे. हे तुम्हाला दिसलेलं असेल. कसा आकार आहे? त्रिकोणाकृती हा आकार आहे आपल्या हृदयाचा. परत एकदा व्यवस्थित आकार इथं काढतो. परत तुम्ही म्हणणार गोल कशासाठी केलंय ते पहा. आता इथं आपलं जे हृदय आहे त्या हृदयाचा आकार अशा पद्धतीने इथं आहे. कसा आहे तर तुम्हाला खाली जास्त दिसतोय वरती कमी आहे. थोडा त्रिकोण मोठा घेतलाय कळण्यासाठी. कसा आकार आहे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपल्या हृदयाचा आकार त्रिकोणाकृती आहे. असा आहे त्रिकोणाकृती आहे. पुढं काय आहे? आपल्या मिटलेल्या डाव्या हाताच्या मुठी एवढा आकार असतो. तर विचारलं आपल्या हृदयाचा आकार किती मोठा आहे? एखादा म्हणेल एवढा 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 असं सांगू शकत नाही. पण जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या मिटलेल्या मुठीच्या आकारा एवढा त्याच्या हृदयाचा आकार असतो. आपल्या डाव्या हाताची मूठ मिटायची. काय करायचंय? अंगठामध्ये घ्यायचा, असे हात मिटवायचा. एवढी जी मूठ आहे ही मूठ
म्हणजेच आपल्या हृदयाचा आकार आहे. काय आहे? हृदयाचा आकार आहे. त्यानंतर वजन किती आहे? आपल्या हृदयाचं वजन पुरुष आणि स्त्रियांमध्ये, मेल आणि फिमेल मध्ये वेगवेगळं आहे. पुरुषांच्या हृदयांचं वजन जास्त असतं, महिलाच्या हृदयाचं वजन कमी असतं. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. भरपूर एक्झाम मध्ये कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, मोठ्या एक्झाम मध्ये पण सरळ सेवा, पोलीस भरती सगळीकडे येऊन गेलेला आहे. हृदयाचं वजन किती आहे? त्याच्यामध्ये वजन पुरुष जर असेल तर पुरुषाच्या हृदयाचं वजन 340 ग्रॅम आहे. किती आहे? 340 ग्रॅम एवढं पुरुषाच्या हृदयाचं वजन आहे. तर स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये किती आहे? महिलांमध्ये हृदयाचं वजन 255 ग्रॅम आहे. किती आहे? 255 ग्रॅम एवढं वजन आहे. इकडं पहा, लक्षात घ्या, इथं लिहिलेलं आहे वजन पुरुष 340 ग्रॅम, स्त्रिया, महिला 255 ग्रॅम. लक्षात आलंय? हृदय, रक्तभिसरण संस्थेचा पहिला भाग कोणता आहे? हृदय आहे. हृदयाची आकृती आपण पाहिलेली आहे, कोपऱ्यामध्ये दिले. साधारणतः आपण पाहिलेलं आहे. काय आहे? हे एक मांसल इंद्रिय आहे. काय आहे? मांसल इंद्रिय आहे. स्थान कुठं असतं? तर आपल्या शरीराच्या मध्य रेषेच्या 1/3 भाग उजवीकडं, तर 2/3 भाग डावीकडं, म्हणजे जास्तीत जास्त भाग हा हृदयाचा आपल्या शरीराच्या डाव्या भागामध्ये आहे. आकार कसा आहे? साधारणतः त्रिकोणाकृती. आताच आपण पाहिलेला आहे. आपल्या मिटलेल्या डाव्या हाताच्या, आपली जी डाव्या हाताची मूठ आहे, या डाव्या हाताच्या मुठी एवढा आपल्या हृदयाचा आकार आहे. तर वजन किती आहे? आपल्या हृदयाचं वजन पुरुषांमध्ये आहे 340 ग्रॅम, तर स्त्रियांमध्ये आहे 255 ग्रॅम. लक्षात ठेवा. पहा, हे प्रश्न येऊन गेलेले आहेत. 340 पुरुषांमध्ये, 255 स्त्रियांमध्ये एवढं हृदयाचं वजन आहे. चला मग आता पुढच्या भागाकडे जाऊ, पुढच्या स्लाइडकडे जाऊ. पहा आता पुढचा आहे साधारणतः आता रंग वगैरे कसा आहे. पहा आता प्रश्न जर विचारला हृदयाचा रंग कसा आहे, तर म्हणणार आता काय आम्ही कापून पाहिले का सर हृदय? बरोबर, हृदय आम्ही पाहिलेलं नाही, पण अभ्यासाद्वारे आपल्याला कळू शकतं. पहा, प्रत्येक गोष्टीचाच अनुभव घ्यायचा नाही. मग सायनाईडची चव कशी आहे हे आपण चव घेऊन पाहू शकतो का? नाही. अभ्यासातून लोकांनी सांगितलं त्याच्यावरून प्रत्येक गोष्टीची आपण चव घेऊ शकत नाही. तशाच प्रकारे प्रत्येक गोष्टी आपण काही पाहू शकत नाही, पण ज्या दुसऱ्याच्या अनुभवावरून, दुसऱ्याने केलेल्या अभ्यासावरून त्या आपल्याला समजू शकतात. त्यामध्ये हृदयाचा रंग कसा आहे? सांग हृदया तुझा रंग कसा आहे? तर हृदय तुम्हाला सांगेल माझा रंग, हृदयाचा रंग साधारणपणे तांबूस आहे. कसा आहे? तांबूस. तांबूस म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा तांबडा. कसा? तांबडा. तांबडा म्हणजे थोडक्यात काय? लाल. तांबडा म्हणजे काय? लाल. त्याला आपण असं म्हणू शकतो. पुढं काय आहे? कार्य काय आहे? हृदय जे आहे आपल्या शरीरात, या हृदयाचं कार्य काय आहे? हृदयाचं कार्य काय आहे? पहा, पहिलं कार्य म्हणजे आकुंचन व प्रसरणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण करणे. हृदय काय करतं? आकुंचन करणे. आकुंचनातून हृदय रक्त एकत्र जमा करतं. त्यानंतर काय आहे? पुढं प्रसरण. रक्त जे जमा झालेलं आहे ते परत काय करतंय? फुफ्फुसाकडे पाठवतंय. फुफ्फुसात रक्त शुद्ध होतंय. तिथून परत ते हृदयात येतंय. तिथं हृदयात आल्यानंतर ते प्रसरण पावतं. प्रसरण पावणे म्हणजे फुगणे, आणि मग तिथून ते शरीराच्या इतर भागाकडे पाठवलं जातं. यालाच अभिसरण असे म्हणतात. जे आपण पहिलाच मुद्दा पाहिला होता, रक्ताभिसरण हे 2 प्रकारचं आहे. त्याला दुहेरी अभिसरण म्हणतात. पुढे आहे हृदय हे स्नायूंपासून बनलेले आहे. हृदय म्हणजे स्नायूंचा पंप. आधीच आपण पाहिलं होतं. हृदय कसं आहे? स्नायूपासून बनलेलं आहे. हृदय हे हाडापासून बनलेलं नाही. हृदयामध्ये एकही हड्डी नाही, ते स्नायूंपासून बनलेले. म्हणून हृदय म्हणजे स्नायूंचा पंप. स्नायूंचा पंप.
पंप म्हणजे आपण हवा भरण्यासाठी वापरतो पहा, तशा प्रकारे हे आहे. हृदयाची पंपिंग क्षमता किती आहे? तर ती दिलेली आहे पहा 0.2 HP. 0.2 हॉर्स पॉवर. जसं आपण विहिरीवर किंवा बोरवेलमध्ये मोटार टाकतो पहा, पंप टाकतो. त्यासाठी पाणी उपसण्यासाठी. तो त्याची क्षमता किती असते? 3 HP. आणखी 5 HP. आणखी 8 HP. हॉर्स पॉवर. HP म्हणजे हॉर्स पॉवर. अश्वशक्ती आपण त्याला म्हणतो पहा. त्याला काय म्हणतो? हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती. तसं आपलं जे हृदय आहे, हे हृदय पण एक पंप आहे. मग या हृदयाच्या पंपाची पंपिंग क्षमता किती आहे? 0.2 हॉर्स पॉवर, 2 HP. एका मिनिटाला हृदय किती रक्त पास करतंय? किती HP हॉर्स पॉवरने पास करतं? तर एका मिनिटाला 5 लिटर रक्त शरीरामध्ये इकडून तिकडे पोहोचवलं जातं. किती? एका मिनिटाला 5 लिटर. तर एका तासाला 340 लिटर. साधारणतः दिलेलं असतं पाहे. तसं एका मिनिटाला 5 लिटर, एका तासाला 340 लिटर. तर एका वर्षाला 15 लाख लिटर एवढ्या रक्ताचं पंपिंग आपल्या हृदयाकडून केलं जातं. मग तुम्ही म्हणणार आता सर, आपल्या आपल्या शरीरामध्ये एवढं रक्त आहे का? एका मिनिटाला जर 5 लिटर, एका तासाला जर 340 लिटर, मग आपल्या शरीरात रक्त किती लिटर आहे? रक्त हे 5 ते 6 लिटरच आहे. परंतु ते पुन्हा 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 पंपिंग केलं जातंय. काय केलं जातंय? पुन्हा पुन्हा. म्हणजे काय? शुद्ध रक्त अवयवांकडे, अशुद्ध रक्त हृदयाकडे, तिथून फुफ्फुसाकडे जाणार, तिथं शुद्ध होणार, परत ते हृदयाकडे जाणार, तिथून परत इतर अवयवांकडे पाठवणार. असं जी पंपिंग क्षमता आहे, ती एका मिनिटाला किती होते? 5 लिटर. तर एका तासाला 340 लिटर होतं. एका वर्षात आपलं हृदय किती रक्त पंपिंग करू शकतं? 15 लाख लिटर एवढं रक्त जे आहे, ते आपल्या शरीरात पंपिंग केलं जातंय. ही गोष्ट लक्षात ठेवा. कळलंय का? चला आता पुढच्या स्लाइडकडे जाऊ. पहा पुढं आहे. कर्णिका, कर्णिका व जवनिका यांचे लयबद्ध आकुंचन प्रसरण होते. कर्णिका म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा काय? इंग्लिश शब्द काय आहे? आणि कर्णिका वगैरे जे आहे त्याला काय म्हणतात ते आपण पुढं पाहणारच आहोत. कर्णिका व जवनिकांचे काय होतंय? लयबद्ध आकुंचन व प्रसरण होतंय आणि मग ते रक्त जे आहे इकडून तिकडं फिरतंय. हृदय हे स्नायूयुक्त अवयव असल्याने त्याच्यामध्ये आकुंचन व प्रसरण पावण्याची क्षमता असते. यालाच मायोजेनिक हृदय असे म्हणतात. आत्ताच आपण पाहिलं. हृदय काय आहे? हृदय हे स्नायूयुक्त मांसल, स्नायू म्हणजे मांसल युक्त अवयव असल्याने त्याच्यामध्ये आकुंचन म्हणजे काय होणे? बारीक होणे. प्रसरण पावणे म्हणजे काय? मोठं होणे. आकुंचन बारीक होणे, प्रसरण मोठे होणे. जसं रबर ताणल्याच्या नंतर पहा ते काय होतंय? प्रसरण पावतंय. सोडलं आकुंचन पावतंय. याला म्हणतात आकुंचन प्रसरण. त्या पद्धतीने त्याची जी पावण्याची क्षमता असते त्यालाच मायोजेनिक हृदय असं म्हणतात. आकुंचन, आकुंचन म्हणजे काय? तर हृदय त्या ठिकाणी बारीक झालेलं आहे पहा. आकुंचन प्रसरणाचे, प्रसरण मोठं झालेलं आहे. एक चक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय. आपलं हृदयाचे जे ठोके पडतात पहा, एक वेळेस आकुंचन, एक वेळेस प्रसरण, एक वेळेस आकुंचन, एक वेळेस प्रसरण. असं जे आहे त्यालाच हृदयाचा एक ठोका असं म्हटलं जातं. मग किती ठोके पडतात ते पुढे पाहायचे. पण सर्वसाधारण जे आहे व्यक्ती त्यांच्या हृदयाचे 72 ठोके एका मिनिटाला पडतात. मानवी हृदय 4 कप्प्यांचे बनलेले असते. हा प्रश्न विचारलेला आहे पहा. मानवाचं हृदय हे किती कप्प्यांचं बनलेलं आहे? हे किती कप्प्यांचं बनलेलं आहे? 4 कप्प्यांचे बनलेले आहे. त्यामध्ये वरील 2 कप्पे आकाराने लहान असतात. त्यांना अलिंद
किंवा कर्णिका असे म्हणतात. वरती पाहिलं पहा, कर्णिका. तेच काय, वरचे जे दोन कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत, वरती 2 खाली 2. वरचे जे 2 कप्पे आहेत हे आकाराने कसे आहेत, लहान आहेत. आकाराने कसे आहेत, लहान आहेत. सॉरी. वरील 2 कप्पे आकाराने लहान असतात, त्यांना अलिंद किंवा कर्णिका असं म्हटलं जातंय. लक्षात आले का? चला आता पुढच्या भागाकडे जाऊ. पहा, वरचे 2 कप्पे त्याला अलिंद किंवा कर्णिका म्हणतात. खाली जे 2 कप्पे आहेत पहा, खाली 2 जे कप्पे आहेत त्याला निलय किंवा जवनिका असे म्हणतात. हे कप्पे मोठ्या आकाराचे असतात. हे कप्पे कसे असतात, मोठ्या आकाराचे असतात. वरचे 2 अलिंद, खाली 2 निलय किंवा त्याला जवनिका, वरच्याला कर्णिका. हे लक्षात आले. शरीरात अशुद्ध रक्त प्रथम उजव्या कर्णिकेत येते. शरीरामध्ये जे आपलं रक्त आहे ते शरीरातलं अशुद्ध रक्त हे प्रथम उजव्या कर्णिकेत येते. शुद्ध रक्त सर्वप्रथम हृदयाच्या डाव्या कर्णिका किंवा अलिंदामध्ये येते. पहा आता, अशुद्ध रक्त कुठे येते, उजव्या कर्णिकेमध्ये. कशामध्ये येते, उजव्या कर्णिकेमध्ये. आणि शुद्ध रक्त सर्वप्रथम कुठे येते, डाव्या कर्णिकेमध्ये. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असेल, शरीराच्या डाव्या बाजूला जे हृदय आहे त्याच्यामध्ये डाव्या बाजूला शुद्ध रक्त, उजव्या बाजूला अशुद्ध रक्त आहे. शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा डाव्या जवनिकेमार्फत होतो. आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये जे शुद्ध रक्त आहे त्या शुद्ध रक्ताचा पुरवठा कशामार्फत होतो, तर डाव्या जवनिकेमार्फत या शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा आता हे हृदय आलेले, तुमच्या समोर हृदयाची आकृती आलेली आहे. सगळ्यांनी पहा आता ती आकृती. समोर हृदय आलेले पहा. तर काय आहे, वरचं आणि खालचं पहा. हे आहे राईट, हे आहे लेफ्ट. याला काय म्हणतो पहा, हे आहे राईट, हे आहे लेफ्ट. आता पहा तुम्हाला दिलेलं आहे ते काय आहे, हे आहे डावे अलिंद किंवा कर्णिका. कोणतं, इथं लिहिलेलं आहे पहा तुमच्या, डावे अलिंद किंवा कर्णिका. हे काय आहे, उजवे अलिंद किंवा कर्णिका. हे उजवे, हे डावे. आता इकडं काय आहे पहा, हे आहे डावे उजवे निलय किंवा जवनिका. उजवे निलय किंवा जवनिका हे आहे डावे निलय किंवा जवनिका. आता पहा, उजवे डावे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ही जी आहे ही डावी बाजू, ही जी आहे उजवी बाजू. उजवी निलय, उजवी काय आहे जवनिका, हे डावे निलय आणि जवनिका. O2 युक्त रक्त म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त हे डाव्या बाजूला असतं, तर कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त हे शरीरात म्हणजे हृदयात उजव्या बाजूला असते. पहा, ऑक्सिजन युक्त आणि कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त कुठं आहे ते आपल्याला लक्षात आलंय. पहा आता हे आहे महाधमनी. हे काय आहे, महाधमनी. महाधमनीकडून संपूर्ण शरीराकडं इथून रक्त जातंय. महाधमनी जी आहे या महाधमनीकडून संपूर्ण शरीराकडं रक्त जे आहे ते जाते आणि इथून रक्त जे आहे ते हृदयात येते. कसं, CO2 युक्त रक्त. आलं की लक्षात? चला आता पुढे जाऊ. हृदयाचे ठोके. पुढे पाहायचं आपल्याला, हृदयाचे ठोके. आकुंचन प्रसरणाचे एक चक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका. आकुंचन म्हणजे छोटं होणं, प्रसरण पावणं म्हणजे मोठं होणं. आकुंचन
प्रसरण, आकुंचन, प्रसरण. त्यामध्ये आकुंचन प्रसरणाचं एक चक्र म्हणजेच हृदयाचा एक ठोका. एका ठोक्यासाठी लागणारा वेळ किती आहे? तर एका ठोक्यासाठी लागणारा वेळ 0.8 सेकंद. किती आहे? 0.8 सेकंद एवढा वेळ आहे. आता पहा, आकुंचनाचा वेळ आहे. आकुंचनासाठी किती वेळ लागतो? 0.3 सेकंद. आकुंचनासाठी वेळ 0.3 सेकंद. तर प्रसरण पावणे, काय होणे? प्रसरण पावणे याच्यासाठी जो वेळ आहे तो आहे 0.5 सेकंद. प्रसरण पावणे म्हणजे मोठे होणे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील आता. आकुंचन होणे, प्रसरण पावणे, रोजच्या जीवनातले अनुभव पहा. मग आकुंचनासाठी 0.3 सेकंद वेळ, तर प्रसरणासाठी 0.5 सेकंद. दोघांसाठी लागणारा वेळ 0.8 सेकंद. प्रौढ व्यक्तींमध्ये एका मिनिटात 72 ठोके पडतात. आत्ताच आपण पाहिलं होतं. प्रौढ व्यक्ती जे आहे, या प्रौढ व्यक्तींमध्ये, प्रौढ म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले त्याला आपण प्रौढ म्हणतो. भारतीय नागरिक म्हणजे 18 वर्ष कंप्लीट झाले त्याला आपण प्रौढ म्हणतो सध्या. मग प्रौढ व्यक्तीमध्ये एका मिनिटात 72 ठोके पडतात, 72. तर वृद्ध व्यक्ती जे आहेत, ज्यांचं वय 60 पेक्षा पुढे गेले, 60, 65, 70 वाले, त्यांच्या शरीरामध्ये वृद्ध व्यक्तींच्या त्यांच्या 60 ठोके पडतात. पहा, एका मिनिटात वृद्ध व्यक्तींच्या हृदयाचे 60 ठोके पडतात, प्रौढ व्यक्तींचे 72 पडतात. तर लहान मुलं जे आहेत, या लहान मुलांमध्ये एका मिनिटात 120 ते 160 ठोके होतात. पहा, आपण पाहतो पहा. तुम्ही आपलं जे हृदय आहे त्या हृदयाला कान लावून बसा. स्वतःच्या लावता येत नसेल तर दुसऱ्याला भेटायला गेले कधी कुठं, त्यांच्या हृदयाला कान लावून ऐका. तुम्हाला काय ऐकायला येईल पहा? लब डब, लब डब असे जे ठोके आहेत ते होतात पहा. लब डब, लब डब म्हणजेच काय? आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण, एक ठोका. तुम्ही जर कान लावून ऐकले आणि वेळ लावून पाहिला तेव्हा आपल्या डाव्या हाताची नाडी जर तुम्ही इथं पाहिलं तर ती त्या ठिकाणी काय होतं पहा, ते हृदयाचे ठोके चालू असतात. मग तिथं तुम्ही पाहू शकता किती ठोके होणार एका मिनिटात. साधारणपणे प्रौढ व्यक्ती असेल तर 72. प्रौढ म्हणजे किती? 18 वर्षाच्या पुढची. किती होणार? 72 ठोके एका मिनिटामध्ये त्याच्या हृदयाचे पडतात. वृद्ध व्यक्ती असेल तर 60 ठोके, म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी झालेली असते. लहान मुलांमध्ये 120 ते 160. लहान मुलाचे हृदय छातीला कान लावून ऐका, चक 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 असा आवाज जो आहे हा जास्त वेळेस ऐकायला तुम्हाला आलेला दिसतो. पहा, आवाज कसा? चक 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 अशा पद्धतीचा आवाज तिथं येत असतोय. आज घरी गेले म्हणजे आज थोड्या वेळाने झालं की लगेच तुम्ही हे काम सुरू करायचंय. काय? हृदयाचे ठोके जे आहेत ते किती पडतायत हे तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे, चला पुढं. पुढचं काय पहा? साधारणतः आता माणूस जागेपणी आणि झोपेमध्ये हृदय जे आहे या हृदयाच्या ठोक्यांची क्षमता कमी जास्त झालेली असते. पहा, साधारणतः माणूस झोपेत असताना ठोके कमी असतात. त्यावेळेस झोपलेला असतो त्यावेळेस हृदयाच्या ठोक्यांची क्षमता किंवा हृदयाचे ठोके कमी झालेले असतात. मग झोपेत मध्ये असताना 55 ठोके एका मिनिटात पडतात आणि साधारणतः जागा असेल त्यावेळेस 72. जागेपणी किती? 72. तर झोपेत असताना किती पडतायत? तर झोपेत असताना झोपेत असताना काय होतंय पहा, तर ते 55 पडतायत. लहान बाळाचे हृदयाचे ठोके हे प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात. आत्ताच आपण पाहिलं पहा, लहान बाळाचे जे काय हृदयाचे ठोके आहेत हे प्रौढ माणसापेक्षा जास्त असतात. किती? 120 ते 160 यामध्ये ते पडत असतात. परंतु रक्तदाब लहान बाळाचा कमी असतो. हृदयाचे ठोके जास्त असतात, रक्तदाब कमी असतो. प्रौढ व्यक्तीमध्ये हृदयाचे ठोके कमी असतात, रक्तदाब जास्त असतो. रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर, बीपी जे म्हणतो आपण. पहा, त्यानंतर हृदयाच्या ठोक्याची सुरुवात
एस ए नोडवर होते. कशावर होते? एस ए नोड यावर हृदयाच्या ठोक्याची काय होते? सुरुवात होते. एस ए नोडलाच पेसमेकर म्हणतात कारण ते हृदयाच्या ठोक्याचा दर नियंत्रित करते. एखाद्याच्या हृदयाचे ठोके जे आहेत ते जर व्यवस्थित नसतील तर मग त्याला काय केलं जातंय पहा, पेसमेकर बसवलं जातं. एस ए नोड जर व्यवस्थित नसेल तर त्यालाच पेसमेकर असं म्हटलं जातं. ते काय करतंय तर हृदयाचे ठोके जे आहेत हे ठोके नियंत्रित करतात. आता हृदयात जर काही बिघाड झालेला असेल तो बिघाड शोधण्यासाठी ईसीजी केला जातो. काय आहे ईसीजी? ईसीजीचा शोध विल्यम इन्थोवेन यांनी 1902 साली लावला. ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आपल्या हृदय जे आहे त्याचं कार्य व्यवस्थित चालू आहे का नाही हे शोधण्यासाठी ईसीजी करतात. पहा अगोदर काय करतात? ईसीजी. या ईसीजीचा शोध कोण लावला? विल्यम इन्थोनवेन याने 1902 साली लावलेला आहे. पुढे आहे कार्डिओलॉजी. हृदयरोग व त्याच्या उपचाराचा अभ्यास त्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला म्हणतात कार्डिओलॉजी. आपल्याला पण जर हृदयाचा काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला काय सांगितलं जातं? कार्डिओलॉजिस्ट कडे जा. हृदयरोग तज्ञ जो आहे या हृदयरोग तज्ञाकडे जा. पहिला ईसीजी करा. काय करा? ईसीजी करा म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ईसीजी केल्याच्या नंतर जर काही बिघाड असेल तर त्या ईसीजी वरून कळतो. नंतर बाकी पुढच्या टेस्ट सांगितल्या जातात. त्या कोणत्या असतात तेही आपण पाहणार आहोत. चला आता पुढच्या स्लाइडवर जाऊ. पुढे आहे पहा, ठोक्यांच्या आवाजाची तीव्रता 15 डेसिबल एवढी असते. आपल्याला माहिती आहे की आवाजाची जी तीव्रता असते, मोठा आवाज किती आहे, लहान आवाज किती आहे, याची जी तीव्रता असते पहा ती कशामध्ये मोजतात? डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. माणूस किती डेसिबल पर्यंतचा आवाज ऐकू शकतो? तर आपल्याला माहिती आहे की 150 डेसिबलच्या पुढे म्हटलं की आपल्याला बहिरेपणा हे जे आहे तो आहे पहा. 80 डेसिबल पेक्षा जास्त असेल तर लगेच गोंगाट वगैरे आपण म्हणतो त्याला. तर ती आवाजाची काय आहे? तीव्रता आहे. आपल्या हृदयाचे जे ठोके आहेत त्या हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजाची तीव्रता किती आहे? 15 डेसिबल. म्हणून ती आपल्याला लगेच कानाला ऐकायला ते पहा नाही. आपल्याला काय करावं लागतंय? छातीजवळ कान नेऊन हृदय जिथं आहे तिथं नेऊन आपण ते ऐकू शकतो. ठोके मोजण्यासाठी कोणते ठोके? हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोपचा वापर केला जातो. आपण जे पाहतो पहा डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरच्या कानामध्ये जे हेडफोन असतात तुम्हाला बऱ्यापैकी वाटतं हेडफोन घालून डॉक्टर काय करतंय नेमकी? डॉक्टरच्या कानामध्ये ते हेडफोन जे असतात ते हेडफोन म्हणजे स्टेथोस्कोप असतं पहा. हेडफोन नसतात ते. गळ्यामध्ये लटकवलेला असतो आणि चेक करायला गेल्याच्या नंतर मग डॉक्टर आपल्याला त्या ठिकाणी कानामध्ये टाकतो त्याच्या हेडफोन. मग चेक करत बसतो. पहा त्याचा शोध कोणी लावला? रेने लॅनेक या फ्रान्सच्या शास्त्रज्ञाने या स्टेथोस्कोपचा शोध लावलेला आहे. प्रश्न पहा महत्वाचा आहे. स्टेथोस्कोप जो आहे त्या स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला? रेने लॅनेक या फ्रान्सचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने काय केलेला आहे? शोध लावलेला आहे. ठोक्यांचा स्पंदनांचा असलेला आलेख काढण्यासाठी ईसीजीचा वापर करतात. आपल्या शरीराचे जे ठोके पडतात स्पंदन म्हणतो आपण त्याला, याचा आलेख जो आहे ग्राफ हा काढण्यासाठी काय केलं जातं? ईसीजी इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं त्याला म्हटलं जातं. ईसीजी हा हृदयाच्या स्नायूतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा परिणाम आहे. आपल्या हृदयाच्या स्नायूमधून जे वाहणारा विद्युत प्रवाह आहे त्या विद्युत प्रवाहाचा परिणाम म्हणजे ईसीजी आहे असं त्याला म्हटलं जातं. आपल्या हृदयातला जो ठोके आहेत हृदयाचे ते कमी जास्त झाले तर ईसीजी काढण्यास सांगितलं जातं डॉक्टरकडे गेल्यानंतर. पुढे आहे रक्तदाब, ब्लड प्रेशर, बीपी पहा. रक्तदाब, ब्लड प्रेशर. काय आहे रक्तदाब? ब्लड प्रेशर पहा
रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर, आपण जे ब्लड प्रेशर म्हणतो पहा, बीपी, बऱ्यापैकी माहिती असेल तुम्हाला बीपी काय आहे. बीपी म्हणजे ब्लड प्रेशर. हा जो बीपी आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? स्पिग्मोमॅनोमीटर. म्हणजे तुम्ही पहा, डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमचा जो बीपी मोजला जातो, हाताला एक पट्टा बांधला जातो, त्याच्यामध्ये हवा फुगवली जाते आणि मग त्याच्यानंतर हात असा जड झाल्यासारखं वाटतं तुम्हाला. त्याचं नाव काय आहे? त्याला म्हणतात पहा स्पिग्मोमॅनोमीटर. या उपकरणाचा वापर केला जातो. डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर पाहिल्या नाही सांगत की तुमचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे. मग आता तुम्हाला गेल्याबरोबर डॉक्टर सांगू शकतो का? नाही. हे जे यंत्र आहे, रक्तदाब मोजण्यासाठी जे उपकरण आहे, त्या उपकरणाचा वापर केला जातो. त्याचं नाव काय आहे? स्पिग्मोमॅनोमीटर. मग आता बीपी किती असतो पहा, ब्लड प्रेशर. निरोगी माणसाचा रक्तदाब 120 ते 80 एम ऑफ एच जी. म्हणजे 120 पेक्षा जास्त नाही आणि 80 पेक्षा कमी नाही. तो आहे सर्वसाधारण निरोगी माणसाचा. एम म्हणजे काय? मिलीमीटर ऑफ हायड्रार्जिरम, म्हणजे पाऱ्यावरती तो मोजला जातो पहा, एच जी. 120 पेक्षा जास्त नसावा, 80 पेक्षा कमी नसावा. 120 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला म्हणतात हाय बीपी. आणि म्हणजे ब्लड प्रेशर कसं आहे? हाय आहे, 120 पेक्षा जास्त. आणि 80 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणतात लो बीपी. हृदयाच्या आकुंचनावेळी 120 ऑफ एच जी हायपर, म्हणजे हृदयाचं ज्यावेळेस आकुंचन होतं आपण पाहतोय पहा, त्यावेळेस किती असतो? 120. आणि हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी 80 ऑफ एच जी, म्हणजे किती? 80. प्रसरणावेळी 80, आकुंचनावेळी 120. आपल्याला कळलं काय? 120 पेक्षा जास्त नसावा, 80 पेक्षा कमी नसावा. उच्च रक्तदाब एखाद्याचा जर आपण म्हणतो पहा त्याला हाय बीपी आहे, तो आहे 140 ते 100 ऑफ एच जी पेक्षा जास्त. म्हणजे 120 पेक्षा जास्त झाला, 140 आहे तर 100 काय आहे? 40 पेक्षा जास्त आहे आणि तो खाली किती येतोय? 100 पर्यंत. कमी रक्तदाब जर असेल तर तो आहे पहा 160 ऑफ एच जी. आत्ताच आपण पाहिलं. 80 पेक्षा कमी असेल त्याला काय म्हणतात? लो बीपी, कमी रक्तदाब. आणि 120 पेक्षा 140 पेक्षा जास्त गेला त्याला काय म्हणतात? हाय बीपी असं म्हटलं जातं. मग याला नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर आपल्याला काय देतो? टॅबलेट देतो पहा, बीपीच्या टॅबलेट देत असतात. पहा पुढं काय आहे? पुढं आहे रक्तवाहिन्यातील रक्तदाब क्रमाने. आपल्या शरीरामध्ये ज्या काय रक्तवाहिन्या आहेत तर त्यामध्ये सगळ्यात जास्त दाब उतरत्या क्रमाने, रक्तवाहिन्यातील रक्तदाब उतरत्या क्रमाने. सगळ्यात जास्त रक्तदाब धमनीमध्ये असतो, प्रेशर. त्याच्यानंतर केशवाहिन्या ज्या आहेत त्या केशवाहिन्यामध्ये असतो. त्याच्यानंतर असतो शिरा. शिरा म्हणजे आपल्या वरती लगेच तुम्हाला दिसतात पहा, धमनी ही सगळ्यात खाली असते, त्याच्यावरती असते केशवाहिन्या आणि त्याच्यावरती काय आहे पहा, सॉरी, धमनी सगळ्यात खाली, त्याच्या खाली तुम्हाला त्याच्यावरती म्हणजे धमनीच्या वरती केशवाहिन्या आणि त्याच्यावरती शिरा. आपल्या हातावरती ज्या शिरा दिसतात पहा त्या सगळ्यात वरती असतात. त्याच्यामध्ये रक्तदाब कसा असतो? कमी असतो. सगळ्यात जास्त कुठं असतो रक्त? तर रक्तदाब धमनीमध्ये असतो. धमनीमध्ये किती असतो? 120. केशवाहिन्यामध्ये किती असतो? 60. आणि शिरामध्ये किती असतो? 10 ते 20 ऑफ एच जी. रक्तदाब किती आहे? धमनीमध्ये 120, केशवाहिन्यामध्ये 60 आणि शिरामध्ये 10 ते 20 ऑफ एच जी. नाडी वेग, त्यालाच आपण पल्स रेट असं म्हणतो. आपल्या हातामध्ये जी नाडी आहे, नाडी चड्डीची नाडी नाही, तर आपल्या हातामध्ये जी नाडी आहे त्या नाडीचा जो वेग असतो त्याला पल्स रेट म्हणतात. रोहिणीच्या तालबद्ध प्रसारणाला नाडी वेग म्हणतात. आपल्या शरीरात हाता जो आहे त्या हाताला जर तुम्ही दाबलं तर तिथं काय होय पहा, आपल्या हाताची आपल्याला नाडी लागते, ती धमनी. नाडीच्या ठोक्या एवढेच हृदयाचे ठोके पडतात. नाडी जी आहे या नाडीचे जे ठोके आहेत तेवढेच ठोके काय आहे? तर हृदयाचे ठोके पडत असतात. ठीक आहे, चला पुढचं. काय पहा पुढं?
हृदयाची रचना सर्वप्रथम 1706 साली कोणी केली? रचना म्हणजे स्ट्रक्चर, हृदय कसं आहे हे शोधून काढण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं? तर ते आहे रेमंड डी विसेन्स. कोणी केलेलं आहे शोधून काढण्याचं काम? 1706 साली रेमंड डी विसेन्स. हृदयरोपणाची जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया. आपलं हृदय जे आहे हे हृदय प्रत्यारोपण करता येतं. जगामध्ये याची पहिली जी शस्त्रक्रिया आहे ती कधी झाली? 3 डिसेंबर 1967 रोजी डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केली. कुठं केली? तर आपल्याला माहिती आहे. तर यांनी जी बर्नार्ड यांनी हृदय प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया केलेली आहे ती सगळ्यात पहिली केली 3 डिसेंबर 1967 रोजी. कोणी केली? डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड. कुठं गेली? बर्नार्ड यांनी दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन येथे लुईस वॉशकान्स्की यांच्यावर केली. पहा म्हणजे हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया कोणी केली? तर ती केली ख्रिश्चन बर्नार्ड. डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड. कधी केली? 3 डिसेंबर 1967 रोजी. कुठे केली? तर दक्षिण आफ्रिका जे आहे या दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन. कुठं? केप टाउन येथे लुईस वॉशकान्स्की या व्यक्तीवर केली. लुईस वॉशकान्स्की या व्यक्तीवर केली. भारतामध्ये कधी केली? हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया भारतामध्ये 1994 साली. कधी केली? 1994 साली पी वेणुगोपाल यांनी केली. कोणी केली? पी वेणुगोपाल यांनी भारतामध्ये हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली. पुढचा एक प्रश्न विचारला जातो. काय? सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे असते? माणसाचं आहे का? नाही. ब्ल्यू व्हेल. ब्ल्यू व्हेल देव मासा या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. जिराफ या प्राण्याचे हृदय जमिनीवरील सर्व प्राण्यांमध्ये मोठे असते. आता ब्ल्यू व्हेल कुठं राहतोय? पाण्यामध्ये. कुठं राहतोय? पाण्यामध्ये. तर सगळ्यांमध्ये विचारलं या सृष्टीमध्ये तर ब्ल्यू व्हेल या प्राण्याचे जे देवमासा आहे तो त्याचं हृदय सर्वात मोठं आहे. पण जमिनीवर राहणारा जर प्राणी विचारला, जमिनीवर राहणाऱ्या प्राण्याचे सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे? तर तो आहे जिराफ. कोणता आहे? जिराफ या प्राण्याचं हृदय सर्वात मोठं आहे. कळलंय का? ब्ल्यू व्हेल देवमासा आणि जिराफ दोन्ही पण लक्षात ठेवायचं. आता आपण हृदय पाहिलं. आता आपल्याला पाहिजे काय? रक्त. रक्ताभिसरण संस्थेचा पहिला पार्ट हृदय झाला. आता आपल्याला पाहिजे रक्त, ब्लड. रक्तालाच काय म्हणतात? ब्लड. रक्ताच्या अभ्यासाला हेमेटॉलॉजी असे म्हणतात. रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? हेमेटॉलॉजी असं म्हटलं जातं. रक्त ही द्रायू संयोगी वृत्ती आहे. काय? रक्त द्रायू संयोजी वृत्ती आहे. शरीरातील रक्ताचे वजन हे शरीराच्या वजनाच्या 9% एवढं आहे. जे आपल्या शरीराच्या रक्ताचं वजन किती आहे? तर आपल्या शरीराचं एकूण जेवढं वजन आहे तेवढं वजन शरीराच्या रक्ताचं असतं. आता रक्त हे कोणत्या प्रकारचं आहे? रक्त हे अल्कधर्मी आहे. बेस आम्ला आहे का? नाही, आम्लारी. त्याची चव खारट असते. कशी असते? खारट. तुम्ही जर पाहिलं रक्ताची चव घेऊन पहा, त्याची चव खारट आहे, अल्कधर्मी आहे. आता रक्त गोठण्यास आवश्यक घटक किती आहेत? तर रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक आहेत ते एकूण 13 घटक आहेत. किती येतं? 13 घटक रक्त गोठण्यासाठी आवश्यक आहेत. त्याच्यामधलं पहिलं जीवनसत्व के. दुसरं क जीवनसत्व. के आणि क मध्ये बदल आहे. हे के जीवनसत्व व्हिटॅमिन के आणि हे जीवनसत्व क. क जीवनसत्व हे वेगळे. तिसरा आहे
रक्तबिंबिका किंवा चपट्या पेशी, त्यालाच आपण प्लेटलेट्स असं म्हणतोय, रक्तपट्टिका. कॅल्शियम 4 नंबर, कॅल्शियम 5 नंबर, फायब्रिनोजन आणि 6 नंबर प्रोथॅम्बिन. 13 पैकी हे 6 घटक जे आहेत, हे 6 घटक खूप महत्वाचे आहेत. सगळे पाठ करण्याची गरज नाही. हे 6 घटक लक्षात ठेवा. प्लीहेमधून रक्त स्रवणारे हिप्पॅरिन रक्त गोठू दे नये म्हणून मदत करते. पहा, आपली जी प्लीहा आहे, या प्लीहेमध्ये हिप्पॅरिन नावाचं जे एक स्रवतं, ते कशासाठी? रक्त गोठू नये म्हणून हे स्रवत असते. रक्ताचे गुणधर्म पहा, रक्ताचे गुणधर्म काय? रक्ताचे प्रमुख गुणधर्म. मानवी शरीरात एकूण रक्त 5 ते 6 लिटर. आपण आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं, पहा, एका मिनिटात 1 मिनिट किती रक्त त्या ठिकाणी हृदय आपलं पास करतंय? पंपिंग 5 लिटर. एका मिनिटात किती? 5 लिटर. एका तासात किती? 340 लिटर. एका वर्षात किती? 15 लाख लिटर. हे आपण पहिल्या स्लाइडवर पाहिलेलं आहे आधी. आता एकूण रक्त किती आहे शरीरात? 5 ते 6 लिटर आधी सांगितलं होतं. रक्ताचा जो सामू असतो पीएच हा किती आहे? 7.4 म्हणजे 7.35 ते 7.45. हे कशामध्ये येतंय? आमलारीमध्ये. पहा, आपण पाहतोय इथं काय आहे? 7. इकडं काय आहे? इकडं आहे 14. इकडं आहे 1 ते 7. तुम्ही जर पाहिलं 1 ते 7 म्हणजे 6.9. आम्ल 7 ते पुढचं 7.1 पासून पुढं काय होतंय? आम्लारी. 7 म्हणजे काय? न्यूट्रल. 7 म्हणजे काय? न्यूट्रल. मग इथं जर असेल सामू जर 7 असेल तर तो न्यूट्रल आहे, शुद्ध पाणी. पहा, तसंच जर पुढं असेल 7च्या पुढे म्हणजे हे कसं आहे? अल्कधर्मी आहे. आपले जे डोळ्याचे अश्रू आहेत त्याचा पण सामू किती आहे? 7.4. आपला दूध जे आहे दुधाचा आहे 6.4 म्हणजे दूध आम्लधर्मी आहे, अश्रू आम्लारी धर्मी आहे. युरिनचा सामू किती आहे? 4.8 ते 8.4 यामध्ये असतो युरिनचा सामू. ते आम्लारी मध्ये जाते. लाळ जी आहे आपली, या लाळेचा सामू किती आहे? तर 6.5 ते 7.5. सगळ्यांनी एकदा हे सामू जे दिलेले ते लक्षात घ्या. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यावर हमखास प्रश्न आलेले. रक्ताचा सामू हजारो वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. कित्येक वेळेस. किती आहे? 7.35 ते 7.45. आपले जे अश्रू आहेत, रडतो आपण आपल्याला कधी दुःख वगैरे झालं तर त्याचा सामू किती? 7.4. दुधाचा किती? 6.4. युरिनचा किती आहे? पीएच 4.8 ते 8.4. त्यानंतर आहे लाळ. लाळेचा किती आहे? 6.5. रक्ताचे विशिष्ट गुरुत्व किती आहे? रक्ताचे विशिष्ट गुरुत्व आहे 1.035 ते 1.075. रक्तातील साखरेचे सामान्य प्रमाण. आपल्या रक्तामध्ये ब्लड मध्ये शुगरचे प्रमाण किती आहे? 80 ते 100 mg. 100 ml मध्ये 80 ते 100 मिलीग्रॅम. 100 मिली रक्तामध्ये एवढं शुगरचं प्रमाण आहे. रक्तातील कोलेस्ट्रॉलचं सामान्य प्रमाण किती? रक्तामध्ये जे काय आपलं कोलेस्ट्रॉल आहे ते आहे 150 ते 200 मिलीग्राम. 150 ते 200 मिलीग्रॅम. एचबी जो असतो, पहा, हिमोग्लोबिन. रक्तामध्ये जो लाल रंग असतो, लालसरपणा, त्यालाच म्हणतात हिमोग्लोबिन. स्त्रियांमध्ये 12 ते 16 आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण. एचबी कमी असतो, पहा, स्त्रियांचा. पुरुषांमध्ये किती आहे? 14 ते 18 आहे. 14 ते 18 एवढा एचबी पुरुषांमध्ये आहे. चला पुढचं प्रमाण पाहू आता काय. रक्ताचं कार्य काय आहे? रक्ताचे कार्य. फुफ्फुसातील CO2 रक्ताद्वारे ऊतींकडे वाहून नेला जातो.
फुफ्फुसातला जो CO2 आहे हा रक्तातून कुठे जातोय, ऊती ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशी यांचा समूह ऊतीकडे वाहून नेला जातो. ऊतींकडून CO2 फुफ्फुसांमध्ये रक्ताद्वारे आणला जातो. O2 म्हणजे ऑक्सिजन वाहून नेला जातो, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड वाहून आणला जातो. पोषण तत्वे रक्ताद्वारे शरीराच्या सर्वसामान्य पेशींकडे पाठवले जातात. ती काय न्यूट्रिएंट्स आहेत, पोषण तत्वे न्यूट्रिएंट्स हे रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागाकडे पाठवले जातात. रक्ताद्वारेच टाकाऊ पदार्थ किडनीकडे वृक्काकडे वाहून नेले जातात. किडनीकडे कोणते टाकाऊ पदार्थ जे आहेत हे किडनीकडं म्हणजे वृक्क जे आहेत या वृक्काकडे वाहून नेले जातात. विकरे व संप्रेरकाचे वहन रक्ताद्वारे केले जाते. विकरे व काय संप्रेरके याचं वहन रक्ताद्वारे केले जातं. शरीराचे सर्वसाधारण तापमान स्थिर ठेवणे हे काम कोणाचं आहे, रक्ताचं. आपल्या शरीराचं जे सर्वसाधारण तापमान आहे हे स्थिर ठेवण्याचं काम कोण करतं, तर रक्त हे काम करत आहे. ठीक आहे, चला आता पुढचं काय आहे, रक्ताचे प्रमुख भाग कोणते कोणते आहेत ते आपण पाहू. रक्ताचे प्रमुख भाग, पहिला आहे रक्ताचे प्रमुख भाग रक्तद्रव्य प्लाझ्मा. रक्तामध्ये जे आहेत प्लाझ्मा ते आहे पहिला भाग रक्तद्रव्य प्लाझ्मा. रक्तपेशी किंवा रक्तकणिका त्यालाच कार्पोसेल्स असे म्हणतात. आणि तिसरा आहे लसिका, त्यालाच लिम्फ असे म्हणतात. म्हणजे रक्ताचे प्रमुख भाग काय आहेत, पहिला आहे रक्तद्रव्य प्लाझ्मा, तिखट रंगाचा असतो पहा, म्हणजे जे आपण रक्त म्हणतो लिक्विड त्याला म्हणतात रक्तपेशी. रक्तपट्टिका आपण त्याला म्हणतो पहा ब्लड सेल्स. त्यानंतर त्यालाच रक्तकणिका पण म्हणतात कार्पोसेल्स. लसिका म्हणजेच लिम्फ असं त्याला म्हटलं जातं. रक्तद्रव्य प्लाझ्मा पहिला भाग जो आहे रक्तद्रव्य कशाला म्हणतात, रक्तद्रव्य प्लाझ्मा. त्याची व्याख्या काय पहा, रक्तातील रंग नसलेला किंवा फिकट पिवळसर अल्कली माध्यम असलेला द्रव्य. रक्तातील रंग नसलेला किंवा फिकट पिवळसर अल्कली माध्यम असलेला द्रव्य त्याला म्हणतात काय, प्लाझ्मा, रक्तद्रव्य. रक्ताच्या 55% एकूण जे ब्लड आहे त्याच्या 55% एवढं प्लाझ्मा आपल्या शरीरात असतो. रक्तद्रव्यातील घटक 90% पाणी, 7% प्रथिने, 3% असेंद्रिय घटक. रक्तातील घटक किती आहेत, 90% पाणी, 7% प्रथिने, 3% असेंद्रिय घटक एवढं प्लाझ्मा मध्ये आहे. ठीक आहे, चला आता आपण बाकीचा राहिलेला जो भाग आहे रक्तद्रव्य याच्यामधला पुढचा राहिलेला भाग हा आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, आता आपण काय करू पहा, झालेलं लेक्चर जे आहे हे झालेलं लेक्चर याचा पुन्हा एकदा रिव्हिजन करा आणि राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तोपर्यंत ठीक आहे, चला धन्यवाद. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला घेऊ.